हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही कसे आहात? सगळे बरे आहेत ना? आज मी हा बारीक झिंगा मच्छीनी आणि हा भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर कशी बनवते ते बघा. आणि हा भाजी आधी कटिंग करून घेऊ. ही भाजी मी मध्ये कट करून हा बघा कशी वाटते. त्याला अशी त्याचा चामडी सोलून द्या. त्याचा सिल्का असतात हा असे सोलून द्यायचा. ह्याला कुठली भाजी बोलताय तुम्ही कमेंट करून सांगायचा. आता ही भाजी थंडीच्या मोसममध्ये भेटतात, नंतर नाही भेटत. काल मी बाजारात गेले होते तेव्हा भाजी भेटला, तर मला एक तरी घेऊन जाऊ दे. आता मी सोलून घेतला, त्याला बारीक पीस करू. ह्या पद्धतीने हा साईजचा पीस करून घेऊ. एक एक करून सगळे मी कापून घेतलेले असे पीस काढायचा. ते लवकर शिजून जातात ते. तर पाण्यात टाकून द्या. असे त्याच्यामध्ये एक नवीन बटाटा पण टाकू. बटाटा टाकला का अजून त्याच्या टेस्टी चांगले होते. त्याच्यामध्ये एक नवीन बटाटा टाकला, त्याला पण अशी सोलून घेते आणि त्याला पण हे साईजचा कापून घेणार. हा साईजचा कापून घेतलाय. रस्ते नाही एकच टाकणार. माझी भाजी कट करून झालेली आहे. बघा आता किती भारी वाटते. आता तुम्हाला बनवून दाखवते. आता आपण गॅस पेटून घेतला, कढई ठेवले. आता ह्याला तेल टाकून द्या. तेल टाकून झालेलं आहे. तेल मध्ये तापून झालेलं आहे. आता मी असे बारीक कापलेला म्हणजे लांब लांब कापलेला कांदा फ्राय करून देणार. आणि त्याच्यासाठी 7-8 कली लसूण. हा दोन्ही वस्तू एकत्र फ्राय करून घ्यायचं. त्याला चांगले थोडा लाल कलर होईपर्यंत त्याला फ्राय करणार आणि नंतर काढून घेणार. त्याला 2 मिनिट फ्राय केला का होऊन जातात ते. म्हणजे कांदा फ्राय झालेला आहे, कांदा लसूण. आता आपण ह्याला काढून घ्यावा. हो असे फ्राय करून घेतलेले आहे. हे नंतर तुम्हाला बाटण करून दाखवणार आहे. आता आपण तो झिंगा मच्छी दाखवला होता तेच मी टाकून जो तेल वाचे होता तेच तेलामध्ये मी टाकून दिलेला आहे. त्याच्यामध्ये चिरलेला हिरवी मिरची टाकली, मीठ टाकलं आणि फक्त हळद
ह्याच करून त्याला मस्त फ्राय करून घेणार. हा बघा ते भारी फ्राय झालेलं आहे. आता बघा किती भारी झाली. आता मी ह्याच्यात काय करणार, ती काढून नाही घेणार, ही जी भाजी ह्याच्यात टाकणार आणि ह्याला मिक्स करणार. ही भाजीचं नाव काय तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा. आणि ही भाजीने मच्छी बनवला लय टेस्टी होता. तुम्ही एकदा बनवून नक्की खाऊन बघा. आता याला काय करायचं, ढक्कन मारणं. त्याला 2-3 मिनिट ढक्कन मारून शिजवून घेणार. तो भाजी शिजत असेल तर आम्ही वाटण करून घेऊ. ही मी थोडंसं जिरं टाकलं आहे आणि जो फ्राय केलेला कांदा होते तेच कांदा त्याच्यात टाकून वाटण करून घेणार. दुसरे काय नाही, पूर्ण सिंपल पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते. आता बघा ते वाटण करून झालेले आहे. हे मी नंतर टाकणार, तर दाखवते तुम्हाला. त्याला 2 मिनिट झालेलं आहे बघा. पाणी सुटलं बघा. न पाणी टाकताना अशी अजून 2 मिनिट ढक्कन लावून शिजवून घेणार. त्याच्यानंतर किती रस्सा पाहिजे ते अंदाजाने पाणी टाकावा. परत 2 मिनिट ढक्कन लावून ठेवा. आता 2 मिनिट झालेले आहे. काढून घेतलं ढक्कन. बघू बघा ती भारी वाटते. आता मी त्याला रसातले पाणी टाकणार. माझ्या अंदाजाने जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता. तुम्हाला हलका पाहिजे हलका. आणि दुसरी काय, ही जे वाटण केलेलं ही टाकणार. आता जे वाटण करून ठेवलं आहे ही वाटण वरनं टाकून द्यायचं. कधी पण शेवटचे टाकायचे वाटण. आता हे वाटण टाकून झालेलं आहे. आता त्याला चांगले मिक्स करून घ्या. आता बघा माझे हा भाजीचा किस्सा किती भारी झाले. आणि ह्याच्यावरती काय टाकू, एक टोमॅटो कापून ठेवलेला आहे ते टाकून द्यावा. त्याला 5 मिनिट परत उकळून घेऊ. त्याला ती चांगली शिजते बघा. 2 मिनिटांनी बघितलं आहे बघा. आता ह्याला अजून 2 मिनिट शिजू द्या. आत्ता बघा 2 मिनिट झालेले आहे. काय भारी दिसतात, लय भारी झाले. आणि तुम्हाला वाटत असेल हा बघा पूर्ण शिजले. एक एक शिजून गेलाय. अख्खी दिसत असेल तर पूर्ण शिजले ते. आणि हा बघा आता ही गरम गरम भातात थंडीचा टाइम खायला एवढा भारी लागतंय काय सांगू. जो खाल्ला असेल त्याला माहिती आहे, जो नाही खाल्ला त्याला माहीत नसेल. मला हा आवडतंय. आता शेवटची मी थोडा कोथिंबीर टाकलाय आणि हे टाकून
थोडंसं मिक्स करून घेणार आणि त्याला बंद करणार। झालेली आहे माझी भाजी। आता माझी ह्या भाजीचं नाव काय बोलतात, कोण बोलतं ओलकोबी, दुसरी काही कांदा बोलतात। तर आता तुमच्या भाषात काय बोलत असेल ते कमेंटमध्ये सांगा। आणि माझी ह्या रेसिपी आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय यूट्यूब फॅमिली। अशी चांगले व्हिडिओ दुसरी घेऊन येणार, तोपर्यंत बाय। आता